श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजची कथा प्रारब्ध आणि संगत। एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जोडली। पुढे त्यांच्यातील मैत्री खूप गाढ होत गेली। एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तू उद्या माझ्या घरी जेवायला ये। भुंगा दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला व नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली। आता भुंग्याने किड्याला त्याच स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू उद्या माझ्याकडे ये। दुसऱ्या दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला। भुंग्याने येता क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं। किड्याने पराग रस चाखला। किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता। इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला। ते गुलाब त्यांनी तोडला आणि मंदिरातले श्रीकृष्णाच्या चरणावरती अर्पण केलं। किड्याला भगवान श्रीकृष्णांचं दर्शन झालं आणि तो धन्य झाला, कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य त्यांना लाभलं। संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली। आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता। इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ काय चालू आहे मनात? किडा म्हणाला, बंधू, जन्मोजन्मीच्या पापापासून मुक्ती झाली, प्रारब्धातनं